नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं मॅथ हाऊस बाय जे या चॅनलवर तुमचं आमचं सर्वांच्या चॅनलवर स्वागत आहे। सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पिल्लांनो, आपण शिवजयंती निमित्त सर्व भाविकांसाठी, सर्व महाराष्ट्रातील लोकांसाठी येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी, जशी की पोलीस भरती असेल, त्याच्यानंतर MPSC कंबाईनची येणारे 8,000ची जागा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा येणार आणि त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपण एक नवीन बॅच सुरुवात करत आहे आणि ही आपली सक्सेसिव्हली सेकंड नंबरची बॅच आहे शिवनेरी। तिचं नाव आपण शिवनेरी ठेवलंय का? शिवजयंतीच्या दिवशी आपण तिला चालू करत आहे म्हणून आपण तिचं नाव ठेवलंय शिवनेरी। संपूर्ण अंकगणित बॅच नंबर 2। ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड राहणार आहे आणि ही बॅच मराठीमधून आहे। रोज संध्याकाळी 6 ते 7 हा त्यांचा टाइम असणार आहे। आता बॅच मध्ये वैशिष्ट्य काय? सर आम्ही बॅच लावायची का? या बॅच मध्ये काय काय येणार, काय काय होणार, सर्व माहिती या छोट्याशा व्हिडिओ मधून सर्वांना भेटणार आहे। तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। सर मॅथ हाऊस बाय एजे कोणत्या चॅनलवर बॅच राहणार आहे? तर ही बॅच राहणार आहे मॅथ हाऊस बाय एजे। मॅथ हाऊस बाय एजे नावाचा जो ऍप आहे तो ऍप डाउनलोड करायचा आहे। त्या ऍप मध्ये उद्यापासून संध्याकाळी 6 ते 7 या टाइममध्ये बॅच राहणार आहे। सर या बॅचचे वैशिष्ट्य काय? आम्ही बॅच कशी लावायची, आम्हाला ही बॅच करायची असेल तर काय काय वैशिष्ट्य आहे सर्व सांगा। सर्व सांगतो। सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडला, तुम्ही जर बॅच परचेस केली असेल तर कृपया आपल्या मित्रांना, गोरगरिबांना तळागाळापर्यंत व्हिडिओचं फॉर्मॅट पाठवा, व्हिडिओची लिंक पाठवा, हीच नम्रतेची विनंती। आता बघा पुढचं पेज। सर बॅच मध्ये अभ्यासक्रम काय काय होणार? तर बॅच मध्ये अभ्यासक्रम जर बघितला तर सगळ्यात पहिले मी बेसिकला सुरुवात करणार। कशाला सुरुवात करणार? बेसिक। सर बेसिक म्हणजे काय? ते बेसिक म्हणजे कोणतंही घर बांधायचं असेल तर त्या घरासाठी आपल्याला पाया मजबूत पाहिजे। आपल्याला जर महाराष्ट्राचे जे नामांकित जे पुस्तक आहे ते पुस्तक जर पूर्णपणे सॉल्व्ह करायचे असेल त्यासाठी आपल्याला बेसिक इम्पॉर्टंट आहे आणि हेच बेसिक करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले सुरू करणार बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। त्यानंतर दशांश संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। दशांश संख्या म्हणजे काय? पॉइंटची बेरीज, पॉइंटचा गुणाकार, पॉइंटची वजाबाकी, पॉइंटचा भागाकार कसा करायचा, काय करायचा, काय नाही। त्यानंतर अपूर्णांक। अपूर्णांक म्हणजे संख्या, एक जी पूर्ण संख्या आहे, पूर्ण संख्यांपेक्षा जी अपूर्ण असते तिला अपूर्ण संख्या म्हणतात। मग अपूर्ण संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय? की बाबा एक पूर्ण संख्या आणि एक अपूर्ण संख्या दोघं मिळून तयार होते पूर्णांक युक्त अपूर्णांक, यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। बॉडोमस, याला बॉडोमस नाही म्हणत, याला आपण बॉडोमस म्हणतो, परंतु बॉडोमस इथं व्ही लागतं, हे का लागतं हे सुद्धा सांगा। घातांकाने करणे। यामध्ये ऍडिशनल काय राहणार? वर्ग व वर्गमूळ, त्यानंतर घन व घनमूळ, बरोबर। मग दशांश संख्येचे वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ हे सुद्धा यामध्ये राहणार। म्हणजे सर्व सिलेबस तुमचा बेसिक मध्ये कव्हर आहे आणि हे बेसिक संपण्यासाठीच आपल्याला 15 ते 20 दिवस लागतील, बरोबर। यांच्या PDF सर्व माहिती भेटेल, फक्त पहिले सिलेबस पहा। हा सिलेबस कशा कशाला यूज होणार आहे ते बघा, ही सर्व माहिती शेवटपर्यंत बघा कृपया। सेकंड आपण ते झालं की लगेच आपण सरळ उद्या, सोप्या उद्या, सिंप्लिफिकेशन, जे 2-2 मार्काला तुम्हाला पोलीस भरती असून द्या, कंबाईन असून द्या, त्याच्यानंतर आपली रेल्वेची भरती असून द्या किंवा SSC राहून द्या, प्रत्येक परीक्षेसाठी येणार ते आपण घेणार। त्यानंतर अपूर्णांकाचे शाब्दिक उदाहरण। शाब्दिक उदाहरण म्हणजे काय? अपूर्णांक आपण जो बघणार, बेरीज, वजाबाकी, अपूर्णांकाची, गुणाकार, भागाकार, याचे शाब्दिक उदाहरण। चा म्हणजे काय? छे म्हणजे काय? त्याच्यानंतर मध्ये म्हणजे प्लस, काढून घ्यायचे म्हणजे मायनस, याचे वेगवेगळे प्रकार, पुस्तकाचा किती पानं वाचले, किती पानं बाकी राहिले, प्रत्येक टाईपचे गणित अपूर्णांकाची शाब्दिक उदाहरणामध्ये। त्यानंतर एकचल समीकरण, द्विचल समीकरण म्हणजे x + y, द्विचल समीकरण बरोबर 12, याला कसं सॉल्व्ह करायचं, हे शाब्दिक मध्ये कसं येणार, याच्यामध्ये कशी भाषा यूज होणार का? हे जर 2 टॉपिक तुम्हाला समजले तर या 2 टॉपिक वर आपल्याला शाब्दिक उदाहरणाची ओळख होते। मग जशी शाब्दिक उदाहरणाची ओळख झाली त्यानंतर आपण लसावी मसावी सुरू करणार। मग लसावी मसावी आपण ती भिकाऱ्यासारखी लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, मी सूत्र वापरतच नाही। मस्ट टू मस्ट, एकदम वेस्ट टू वेस्ट कंडिशन आली तेव्हाच मी सूत्र वापरतो, तर सूत्र वापरणार नाही। हे आपण कसं शॉर्टकट नाही, ऑप्शन थ्रू कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, मोठमोठे गणित कसे, हे आपण याच्यातून बघणार। त्यानंतर विभाजकाच्या कसोट्या, त्यानंतर सरासरी। सरासरी म्हणजे इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात? ऍव्हरेज। सर ऍव्हरेज म्हणजे काय? तर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। लोकांनी ऍव्हरेज मध्ये इतके मोठमोठे सूत्र बनवून दिले
असं आलं तर हे सूत्र, तसं आलं ते सूत्र, तसं आलं ते सूत्र. अरे भाई साहब, सूत्राची गरज नाही, वो लोगा करेंगे आम आदमी जिंदगी. आपण मेंटॉस जिंदगी जीते. मेंटॉस जिंदगी आपल्यासाठी सरासरी म्हणजे काय, हॉटेलमध्ये जायचं, जेवण करायचं, क्वांटिटी द्यायची, इक्वल इक्वल इक्वल. हे जर आपण केलं तर सरासरी 65 येणार. 65 महाराष्ट्रातील नामांकित पुस्तक आपल्याला पूर्णपणे सॉल्व्ह करता आला पाहिजे. आणि याचसाठी आज आपण तो बॅच नवीन टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. का, जसं शिवरायांचा जन्म झाल्यानंतर पूर्ण मराठे मावळे खुश झाले होते, तसं सर्वांनी खुश होऊन जायची गोष्ट आहे की आज आपल्याला बॅच झाली. बॅच मधून याच्यानंतर जी गंधाची भीती आहे, ही सगळी भीती आज तुमची दूर होणार आहे. यानंतर भीती नावाची वस्तूच राहणार नाही. बरोबर. मग तुमचं ऍव्हरेज पूर्ण झालं की मग तुमचं सुरू होणार गुणोत्तर आणि प्रमाण. गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय, हे दोन टिंब म्हणजे गुणोत्तर. मग गुणोत्तर म्हणजे ओरिजिनल संख्या की डुप्लिकेट संख्या, ते पण याच्यामध्ये दिसेल. मग गुणोत्तराचा उपयोग कसा करायचा, कसं गुणोत्तर सॉल्व्ह करायचं, सर्व माहिती यामध्ये भेटणार. मग ज्याला गुणोत्तर जमलं त्याला वयवारी, भागीदारी, मिश्रण जमन हे 3 टॉपिक लोक स्किप करतात. याचे फक्त वयवारीचे 2 टॉपिक घेतात की ए आणि ब चे सरासरी इतके, अ आणि ब चे गुणोत्तर इतके, 10 वर्षांत इतके होणार, तर सांगा 800 वय किती. अरे हे गणित आहे का, माझे विद्यार्थी तोंडी उत्तर देईल, तोंडी. आपण यामध्ये पूर्ण डीप मध्ये घुसणार. आपली पीपीटी कशी राहणार, पीडीएफ कशी राहणार, हे सुद्धा मी सांगा. मी फक्त अभ्यासक्रम सांगते. भागीदारीची उदाहरण, भागीदारीमध्ये 2-3 टाईपने सर्व टाईप कव्हर होणार. महिने कसे काढायचे, नफा कसा काढायचा, त्याच्यानंतर भागीदारीची गुंतवणूक कशी काढायची, त्याच्यानंतर कोणी सोडून गेला, वर्किंग पार्टनर, स्लीपिंग पार्टनर, प्रत्येक प्रकारचं उदाहरण यामध्ये होणार. मिश्रण, फक्त मिश्रण दूध आणि पाण्याचं नाही, मिश्रणचा उपयोग कसा, मिश्रण कशा प्रकारे राहणार, त्याची व्याख्या कशी, सब याच्यामध्ये राहणार. 2 वेळेस काढलं, 3 वेळेस काढलं, कसं शॉर्टकट मध्ये करायचं, सर्व यामध्ये होणार. त्यानंतर मिश्रण, हे 3 टॉपिक झाले. मग आपला टॉपिक सुरू होणार शेकडेवारी. ज्याला शेकडेवारी फक्त शेकडेवारी काढायची कशी, फ्रॅक्शनचा यूज कसं नाही. शेकडेवारी प्रॉपरली टक्के म्हणजे काय, तिचं अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं, शेकडेवारीचे रूल्स, इलेक्शनचे गणित, त्याच्यानंतर वस्तू, त्याच्यानंतर वस्तूचा भाव वाढला कमी झाला, प्रत्येक प्रकार याच्यामध्ये होणार. आणि ज्याला शेकडेवारी 100% जमन त्याला नफा तोटा सरळ व्याज चक्रव्याज जमन. का बरं, शेकडेवारीवर आहे. बरोबर. मग नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, सूत्र तर दूरपर्यंत लावणार नाही आपण, विदाऊट सूत्र सॉल्व्ह करणार. सरळ व्याजला आणि चक्रवाढ व्याज दूरपर्यंत सूत्र लागणार. तुम्ही बघा, जिथपर्यंत माझ्याकडे पॉसिबिलिटी होणार तिथपर्यंत मी सूत्र वापरणार नाही. नाही म्हणजे नाहीच. जिथपर्यंत हा मी एक म्हणतो, एखादं गणित वस्ट टू वस्ट कंडिशन मध्ये ना, जिथं मला सूत्राची गरज पण तिथंच लावेन, नाहीतर मी सूत्र वापरणारच नाही. तुम्ही पाहू, मी पूर्ण बॅच मध्ये मीच नाही, याच्या पहिल्याची आपली पहिली बॅच संपूर्णपणे जबरदस्तरित्या पूर्ण होत आहे. त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना विचारू शकता तुम्ही की ह्या बॅच मध्ये तुम्हाला सूत्र वापरलं का, मास्तरने कसं शिकवलं, काय केलं, त्याच्या अनुभवावरून बॅच लावा. परंतु त्यांचा विचार करूनच बॅच लावा पिल्लांनो. इथं कोणतंच सूत्र मी वापरणार नाही, आता सांगतो. मग त्यानंतर काय काम, टाइम अँड वर्क. हे फक्त टाइम अँड वर्क एक नाही, याचे 3 प्रकार. टाइम अँड वर्क MDH, त्याच्यानंतर टाइम अँड वर्क लसावीचे. टाइम अँड वर्क त्यांच्या क्षमतेनुसार कसे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या पद्धतीने काय सोडवायचे ते आपण शिकणार. मग नळ टाकी. मग त्यानंतर अंतर वेग. आता अंतर वेग पुराण वाटतं, टाइम स्पीड डिस्टन्स, रेल्वेचे गणित नाही. यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहे सर. कसे, पहिले फक्त टाइम स्पीड डिस्टन्स, टाइम कसा काढायचा, वेळ कसा काढायचा, वेग कसा काढायचा, अंतर कसे काढायचे, यामध्ये पोलिसाचे उदाहरण, उशिराचे उदाहरण, सर्व उदाहरण यामध्ये ना. मग त्यानंतर रेल्वे, मग त्यानंतर त्यांचं ऍक्सिडेंट, क्रॉसिंग, बिसिंग, आणि मग नंतर नाव आणि प्रवाह. आपण एकदम म्हणजे तुम्हाला सांगतो, बेसिक पासून 0 to हिरो होणार, ही गॅरंटी राहणार. मग तुमचं नाव आणि प्रवाह पूर्ण होणार. जसं नाव प्रवाह पूर्ण झालं, मग नंतर आपण सुरू करणार परिणामे, अंकगणितीय श्रेणी, भूमिती, बीजगणित. इथं भूमिती बीजगणित फक्त 2 दिवसाचं, 3 दिवसाचं नाहीये. लोक लावता युट्यूबवर भूमितीचा सेमिनार 2 दिवसात. अरे 2 दिवसात भूमिती संपली असती तर सर्वांनी भूमिती पाठ करून घेतली असती रे. भूमितीला स्पेशल 15 ते 20 दिवस लागतात. बीजगणिताला 1 महिना लागतो हे पूर्ण करायचं आपल्याला. त्याच्यानंतर काळ काम झालेलं आपलं तिकडच, हा, आणि आलेख. असे आपले इतके आपण लेसन शिकवणार आहे. आणि हे सर्व लेसन मी घेणार म्हणजे घेणार विथ सर. आता याच्यामध्ये हे लेसन झाले सर. मग याच्यानंतर तुम्ही काय करणार, तर तुम्हाला रोज वैशिष्ट्य बघा, रोज नियमित क्लास असेल. तुमचा व्हॉट्सअप ग्रुप तयार होणार. तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार होणार.
ज्यांचा ग्रुप तयार झाला त्या ग्रुपमध्ये त्यांना रोजच्या पीपीटी भेटणार. त्या पीपीटी कशा राहणार, तर पीपीटी 3 प्रकारच्या राहणार. पहिली राहणार बेसिक, नंतर राहणार गोल्ड आणि नंतर राहणार डायमंड. याच्यामध्ये बेसिक गणित म्हणजे तुमच्या महाराष्ट्रामधले अर्ध्याहून जास्त पुस्तकं झाले. गोल्ड घेतलं तर आणखी चांगले गोल्डचे म्हणजे थोडेसे अवघड, सगळेच पुस्तकं संपून जातात. डायमंड म्हणजे आपणच राहतो. पोलीस भरती करता, सरळ सेवा करता, त्यांनी बेसिक गोल्ड केलं तर काही अडचण नाही. जे एमपीएससी करता, जे राज्यसेवा ते कंबाईन करता, त्यांच्यासाठी डायमंडचे गणित म्हणजे सर्व स्टँडर्ड गणित. म्हणजे बेसिक पेपर आला तरी तुमचा होणार, थोडा अवघड आला तरी तुमचा पेपर सॉल्व्ह होणार, आणि अति अवघड गणित आला तरी सॉल्व्ह होणार. म्हणजे एकाच बंदुकीमध्ये सगळे मरणार. बरोबर, एकाच गोळीमध्ये. असं नाही की आता आपण बेसिक शिकू, नंतर आपण थोडंसं अवघड शिकू, पेपर अवघड आला की लगेच मास्तर म्हणतो अरे हो यार ह्या वेळेस पोलीस भरतीने ना गेम केला, तिकडे अवघड आला, आपण नेक्स्ट टाइम आहे ना याच्याहून अवघड घेऊ. अरे तुझं नेक्स्ट टाइम म्हणण्यामध्ये 2-3 वर्ष जातील बाबा. पेपर आलेला आहे आणि आत्ताच प्रॅक्टिस कर. येणारा पेपर कसा आहे आपल्याला माहिती, सोपा येणार आहे, अवघड येणार आहे का मिडल येणार आहे, पण तू सगळी प्रॅक्टिस करून जाय. जर सैनिकामध्ये भरती झाल्यानंतर जर तुम्हाला आर्मीवाल्याने असं म्हणलं असता तू फक्त 2-3 दिवस प्रॅक्टिस करून जा युद्धाला, तर काही झालं असतं. त्यांच्याकडून प्रॉपर मेहनत करून घेतली जाते, त्यांना सोपं शिकवलं जातं, अवघड शिकवलं जातं. त्यांना सांगितलं बंदुकीपासून कसं मारायचं, चाकूपासून कसं बसवायचं, कोणी कसे भांडणं, सगळं शिकून त्यांना युद्धात पाठवलं जातं पिल्ल्यांनो. मग त्याच्यामुळे आपण शीटच ठेवली बेसिक गोल्ड डायमंड. त्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच राहणार आहे. म्हणजे जे तुमचं लाईव्ह लेक्चर झालं ते लगेच काही घंट्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटणार आहे, आणि तेही विथ नाव बरोबर, नेम, सिरीज, डेट याच्या सहित भेटणार. ते तुमच्याकडे 1 वर्षापर्यंत राहणार आहे. त्याचा कालावधी किती राहणार आहे, 1 वर्ष. राहणार आहे. सर्व टॉपिक वर तुम्हाला पीडीएफ मिळणार आहे. सर्व टॉपिक वर सरावासाठी टेस्ट राहणार आहे. प्रत्येक टॉपिक जसं बेसिक गोल्ड संपला की तुमच्या अकाउंट मध्ये एक टेस्ट जमा होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला कोणतंच पुस्तक घ्यायची गरज नाही राहणार. बरोबर, सर्वांच्या टेस्ट तुमच्या अकाउंटवर येऊन जाईल, आणि त्याचं विश्लेषण आपण एक तर रविवारी किंवा युट्यूबवर घेणार. शीट बेसिक गोल्ड डायमंड या 3 शीट तुम्हाला भेटणार आहे. बरोबर, आणि कोणत्याही सूत्राचा वापर न करता कोणतेही बुक सॉल्व्ह करता येईल ही माझी गॅरंटी राहणार. म्हणजे मी 100% नाही म्हणत, पण तुम्हाला इतकं सांगतो 90-95% तुम्ही सूत्राचा वापर करणारच नाही ही माझी गॅरंटी राहणार. हे माझा शब्द आहे. बरोबर, हे आपल्या क्लासचं वैशिष्ट्य राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला आत्ताच सांगतो, आज म्हणजे आजपासून 20 तारखेपर्यंत, 20 नाही 22 तारखेपर्यंत, 22 फेब, आजपासून 22 फेब पर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिलेले 50%. आज शिवाजी महाराजांची जयंती, सर्व तुमचे जितके कोर्स आहे सर्व कोर्सवर 50%चा डिस्काउंट आहे. कुपन कोड राहणार आहे शिव50. हा कुपन कोड तुम्ही अप्लाय केला की तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे 50%. शिव50 सर्व कोर्स इथं लिहिलंय मी काय, सर्व कोर्सवर 50%चा डिस्काउंट आहे. आणि यानंतर जेव्हा 22 तारीख संपन, 22 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत, 22 तारीख संपन, तर 23 तारखेपासून आपली शिवनेरी जी बॅच आहे, शिवनेरी बॅचची फीज राहणार आहे 1000. परंतु आपली दुसरी बॅच आहे म्हणून ही फीज फक्त आणि फक्त 700 रुपयामध्ये राहणार आहे. आताच सांगतो 700 रुपयात तुम्हाला पूर्ण बॅच भेटणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. बरोबर, 1 वर्षाची व्हॅलिडिटी राहणार आहे, पूर्ण नोट्स त्यामध्ये भेटणार आहे. आणि जर तुम्हाला याबद्दल काही अडचण असली, तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे 98 60 59 33 22 किंवा 9623758888 हा मोबाईल नंबर, याच्यावर कॉल करू शकता. त्यानंतर सर्वांनी मॅथ हाऊस बाय एसजे हा ऍप डाउनलोड करा. तसं मी या व्हिडिओच्या लिंक मध्ये तो ऍप टाकतो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक पण टाकतोय. तो ऍप सर्वांनी डाउनलोड करायचा, ऍपची लिंक आहे. आणि टेलिग्रामवर जर तुम्हाला माझे लेक्चर या काही पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल पण आहे. टेलिग्राम चॅनल मॅथ्स बाय एच जे यावर जायचं आणि तुम्हाला याच्यावर माझ्या पीपीटी पीडीएफ सर्व भेटतील. अशी इन्फॉर्मेशन आहे. कृपया जर तुम्ही बॅच परचेस केली असेल किंवा कोणी तुमच्या मित्रांना कृपया
हात जोडून नम्रतेची विनंती, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचून द्या. का ज्यांना ज्यांना गणिताची भीती वाटते 102% गणिताची भीती दूर होणार ही माझी गॅरंटी. फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचून द्या, बाकी काय नाही. सर्वांना डिस्काउंट पण सांगितलं. थँक्यू व्हेरी मच. इथपर्यंत आपलं सगळं सिस्टीम चालणार आहे. चालेल सर्वांना. हे आपलं बघा, हे आपलं टेलिग्राम चॅनल, आपलं हे ऍप आणि हे आपलं युट्यूब चॅनल असं आहे. तर सर्वांनी कृपया काय म्हणतात नवीन बॅचचा आनंद घ्या आणि ज्यांची गणिताची भीती दूर करा त्यांनी गणिताची बॅच लावू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक वैशिष्ट्य बाकी राहिलं, यामध्ये तुम्हाला नवीन तर व्हिडिओ भेटतीलच पण जुने सुद्धा व्हिडिओ मिळणार आहे. जुने व्हिडिओ सुद्धा मिळणार आहे यामध्ये प्री रेकॉर्डेड. का तर तुम्हाला बघण्यासाठी जुने व्हिडिओ सुद्धा भेटणार आहे. चालेल, ते सर्व माहिती आहे सर्वांनी आपल्या मित्रांना सांगावी. सर्वांना परत एकदा जय शिवराया आणि सर्वांना एकच नम्रतेची विनंती, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पाठवा. आज शिवजयंती, सर्वांनी एन्जॉय करा. उद्यापासून संध्याकाळी 6 ते 7 ला आपण भेटणार. सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.